नमस्कार, मी सोमनाथ सायकर, करमाळा ऑर्गॅनिक गटाचा सदस्य आहे. गेले 3-4 वर्षापासून तूर हे पीक विषमुक्त पिकवत आहोत. आता गेल्या वर्षापासून भाजीपाला पण विषमुक्त पिकवतोय. त्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवला. करमाळ्यामध्ये विषमुक्त बाजार भरवायचं ठरवलं आणि सगळ्या सदस्यांनी मिळून ही भाजीपाला पिकवून करमाळ्यात बाजार भरवतोय. तर तिथं चांगल्यापैकी गिरायकांचा रिस्पॉन्स मिळाला आणि आम्हाला ह्याच्यातून चांगल्यापैकी नफाही मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला स्वतःला ते खायला मिळतंय. हे सगळ्यात मोठं फायदा आहे आमचा. बरेच दिवस झालं करमाळा बाजार चालू करून चांगलं चाललेलं. SP सरांनी सोलापुरातून मागणी केली किंवा इथे या आणि इथे बाजार भरवा. त्यासाठी आम्हाला त्यांनी खूप काही सहकार्य केलं. तिथं जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचा पण बाजार खूप चांगला चाललेला आहे. तिथंही गिरायकांचा खूप प्रतिसाद चांगला मिळत आहे. तसंच आता इथून पुढे आमच्याकडे बाकी सगळे गहू, ज्वारी, बाजरी हे पण पिकं आम्ही घेतोय विषमुक्त मध्ये आणि ह्याचं पण सर्वांना म्हणजे आम्हाला जेवढं उपलब्ध करून देता येईल तेवढं आम्ही विषमुक्त पिकवायचा प्रयत्न करत आहोत. माझ्याकडे टोटल आतापर्यंत 4-4.5 एकर क्षेत्र आहेत. त्यापैकी आम्ही 2 ते 2.5 एकर क्षेत्रावरती विषमुक्त पिकवतो. मग त्यासाठी लागणारे आम्ही निविष्ठा म्हणजे आमच्या घरचं सगळं गायांचं शेणखत आहे, जीवामृत आहे, गांडूळ खत आहे, त्याचबरोबर निमार्क, दशपर्णी फवारणीमध्ये वापरतो. मग अशा पद्धतीने त्याला कुठलंही रासायनिक न वापरता घरी तयार केलेले सगळे निविष्ठा घरीच तयार करतो आणि तेच वापरतो. आता नवीन आमच्याकडे 1 युनिट 10 ड्रम थेरीचं पण चालू झालेलं आहे. मग त्याच्यापासून तर आम्हाला आणखी जास्त फायदा म्हणजे त्याच्यामधून जरी रासायनिक खतं ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीने घरी सगळी तयार करणारी खतं सेंद्रिय बनवून आम्ही ते स्वतः वापरणार आहे. आपण गेले कित्येक वर्षापासून बघतो वडिलोपार्जित शेती करत आलेत. मग रासायनिक खतं टाकून शेती पूर्णपणे कडक झालेली आहे. मग त्यासाठी आता जर आपण हे विषमुक्त पिकवलं, रासायनिक खतं नाही वापरली तर आपली जमिनीची सुपीकता वाढते आणि शरीरालाही खूप चांगलं आहे. स्वतःचं पण घरी खायला मिळाल्यामुळे स्वतःला पण त्याचा फायदा होतो आणि इतरांना पण त्याचा फायदा व्हावा यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. अशी विनंती करेन की बाबा सगळ्यांनी मिळून ज्या सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करावा आणि गिरायकांनी पण त्याला प्रोत्साहन द्यावं. आणि ही अतुल सरांनी जो आम्हाला उपक्रम राबवून दिला आहे, त्यांनी जी चळवळ उभा केली आहे ते खूप मोठ्या प्रमाणात व्हावी आणि सगळीकडे त्याचा प्रसार व्हावा आणि अशीच सहकार्य घडत राहावं. त्या चळवळीमध्ये अनेक लोकांनी सहभागी व्हावं आणि त्याचा फायदा गिरायकांना पण होईल आणि शेतकऱ्यांना पण होईल. त्याच्यापासून सर्वांनाच चांगलं होईल असं विनंती करतो.